तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे संदीप तरे या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती. तर काय बोलता, मी सजलोय मस्तपैकी, रांगोली पण काढतायत, मकर सजले. तर काय बाप्पाचं आगमन सोहळा. तर आज गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि आज बाप्पा येणार 5 दिवस, यंदा 7 दिवस आहेत, खूप खुशीत जाणार. ते एक 7 दिवस तुमच्याबरोबर शेअर केले, त्यासाठी सबस्क्राईब करा कोण नवीन आला असेल तर. तर पहिली गोष्ट आपण आता तयारी करून घेऊया. किती वाजलेत? 8 वाजलेत. आता अर्धा तास पाऊण तासानंतर आपण बाप्पाचा आगमन सोहळा करायला जाणार. तर तुम्ही कंटिन्यू फुल मजा येणार नाईटला पण. चला, तर बघू शकता आपण कशी मखर केलेली आहे. कारण की आपण जेव्हा राहतो तेव्हा काहीतरी राहायला म्हणजे घर वगैरे असतंच ना. तर बाप्पाला राहायला आपण प्रेमाने आणि एकदम सुंदर आणि जेवढं चांगलं करता येईल तेवढे चांगले असे मखर बनवतो. तर किती पण वाजवा रात्रीचे तरी आपण मेहनत करत जातो. तर खूप खुश होतो जेव्हा बाप्पा येतात, तेव्हा मखरीत बसतात, तेव्हा मखरीला पण शोभा येते. तेव्हा तर दिल आहे ना, एकदम धडक होत आहे, एकदम एकदम कडक. तर मग आता खाऊन घेऊया. चला, सर्व पूजन वगैरे केलेले आहे हार वगैरे घालून. तर हे बघू शकता, ही पूजनाची तयारी. सर्व फळं वगैरे, तांदूळ वगैरे, पाट वगैरे बाप्पाला आणायला सर्व रेडी आहे. तर खूप मजा येईल ब्लॉगमध्ये. आताच माझं तोंड एवढं खुश आहे ना, काय बोलूच नका. 5 दिवस 7 दिवस राहता. तर मित्रांनो किचनमध्ये गेलेलो बघू शकता. तर मम्मीने मस्त मोदक केलेत बाप्पासाठी. बाप्पा तुला गोड गोड मोदक रे. तर मस्त गाणं आहे, हा पण ऐकून खूप भारी वाटतं. आणि आता 7-8 दिवस 10 दिवस म्हणजे जेवढे दिवस बाप्पा असेल, सध्या तरी 11 दिवस आहे, नंतर अर्धे 21 दिवस पण ठेवतात. जेवढे दिवस असं बाप्पा असेल तेवढ्या दिवशी बाप्पाचं गाणं ऐकून खूपच भारी वाटेल. तर मित्रांनो जुनी पद्धत बघू शकता तुम्ही का मोदक करायची बघितली असं मम्मीने केलं. आणि ही सर्वात जुनी पद्धत आहे. आता निघले साचे वगैरे, पण त्याला मजा नाही. जे हाताने बनवतात ना त्याला मजा आहे. आणि बाप्पाला पण तेच आवडतात. पण आता आपण काय करतो, फास्ट होण्यासाठी साच्यांनी बनवतो आणि लवकरात लवकर होतात. तर ते अवॉइड करा, घरगुतीच बनवा. होऊन दे आला, टाईम लागेल तरी चालेल, पण हातानेच बनवा. चला आपण आता बघूया काय प्रोसेस आहे. आपल्याला टाल वगैरे आणायला जायचे, टाल वगैरे आणू आणि आपण बसून घेऊया, काहीतरी खाऊन घेऊया थोडंसं. तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे बाप्पाला आणायला. तर बघू शकता भरभरून असं शेती आलेली आहे बाप्पाच्या कृपेने. मस्त हिरवल असं वाटतंय. आणि पाऊस पण यावर्षी खूप जोरदार झाला, त्यामुळे अर्ध्यानं शेती लावायला पण नाही भेटली. तर मस्त सीन आहे, एकदम भारी मस्त वाटतं बघायला. ढगबिग मस्त किती छान दिसत आहेत बघा. आणि मन एकदम प्रसन्न झालं आहे बाप्पाला आणायला चाललो आहे. तर पुढे जाऊया आपण असंच दृश्यांचा आनंद घेत. डायरेक्ट बाप्पाच्या जिथे बोलतात कारखाना आहे ना तिकडे देवलीला थोडंफार जवळच आहे, आम्ही पायीच जातो. तर जाऊया पुढे पुढे. चला, काकाने कसं डोक्यावर चालवलं गणपती बाप्पा मोरया. आणि इकडे नंबरसाठी, कारण की एकदाच गर्दी होते त्यामुळे एकाला सोडलं, म्हणजे चिठ्ठी देऊन इकडे सोडलं जातं बाप्पाचं मूर्ती घ्यायला.
कार्तिक गणपती बाप्पा बोल ना. आम्ही बाप्पाला घेऊन चाललोय घरी. तर ज्यावेळेस पण बाप्पाचं आगमन सोहळा होतं ना, जेव्हा आम्ही चिंतामणीला गेलो, लालबाग असो, कोणताही गणपती बाप्पाचा आगमन सोहळा असो, तर पाऊस हा ना डायरेक्ट स्टॉप होतो. डायरेक्ट तो असा उघड देतो, असं काही पाऊसच नाही. पावसाचं सीझन चालूच नाही असं वाटतं. कारण की ना बघा ना तुम्ही दिसतंयच ते. तर खूपच भारी वाटतं. कारण की हा नेक्स्ट लेवल आनंद आहे, नेक्स्ट लेवल. कारण की जे पायी नेण्यात गणपती बाप्पाला म्हणजे सर्व निसर्ग परिसरात चालत नेणं खूपच भारी वाटतं मित्रांनो. तर गाडीवर नेणं पण कसं अर्ध्यांना सोपं असतं. कारण की लांब पण मूर्ती म्हणजे ज्याला ज्याला आवडतं तिथे इथं गणपती बाप्पाचं कारखाना आहेत आणि तिथे इथं माणूस ऑर्डर देतो म्हणजेच गणपती बाप्पाचं. तर मग तिथं जातं ते घ्यायला. त्यामुळे त्यांना गाडीवर नेणं शक्य होतं. तर आम्ही जवळपास देतो, त्यामुळे आम्ही डोक्यावर आणतो. कारण की आनंद हा आम्हाला वर्षातून एकदाच भेटतो. त्यामुळे आम्ही तो सोडत नाही. डोक्यावरती नेणं आम्ही प्रेफर करतो. चला मग आपण जाऊया घरी. लाईक शेअर सबस्क्राईब बोलते आणि एकदम धिंगाणा करते. चला. जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव अष्टौ सिद्धि दासी संकट को भैरी विघ्न विनाशन मंगल मूर्ति. तर मित्रांनो आता बाप्पाला मकर ठेवले, खूप भारी वाटते. मकर पण आता शोभून दिसते. तर आता पूजन करून घेऊया. बघू शकता वन साइड व्ह्यू. तर आता पूजन करूया थोड्याच वेळात. आत्ता मकरेला कुठं शोभा आली बघू शकता. प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय तू शंकराव स्वामी शंकरा. आरती ओ वाळू आरती ओ वाळू जय देव जय देव. तर मित्रांनो कसे आहात? तर आता आलो आम्ही नेरलला. बघू शकता इथे स्वीटच्या दुकानात. तर स्वीट्स घ्यायचेत, मोदक वगैरे. आता मोदकांचा स्टॉल लागेल कारण की पेढ्या असायच्या, आता मोदक पेढे बघा ना कसला मोठा 1 किलो मोदक आहे. तर मी इकडे बाहेरच थांबलो, बाबा गेलेत. तर मित्रांनो आता आत्याकडे आलो. आत्याचा बाप्पा बघू शकता खूप छान आहे ना, बालमूर्ती आहे. आणि घरचीच अजून दर्शन नाही घेतलं घरच्याही. ऐक ना, घरचे अजून दर्शन नाही घेतला असं कसं काय? घेऊन येतात काय घेऊन आलाय पाहिजे ते बल्ब घेऊन आलाय बाप्पाला. मित्रांनो बरेच टायमानंतर भेटलो. कारण की तिथे गेलो आता जिथे झोपलो. कारण की खूप झोप आलती काल, खूप जागलो ना विनाकारण. तर आता मस्त चहा ठेवते मस्त झणझणीत असं 24 असं पाऊस मस्त घाराघर असं पाऊस पडतो बाहेर. आणि त्यात मस्त गरमागरम चाय पिऊया. आणि माझ्या हातचा चाय म्हणजे एकच नंबर. यायला लागतं, प्यायला लागतं आणि सबस्क्राईब करायला लागतं. तर चहा मस्त उकळतोय, वास तो एकदम भारी सुटलाय. कसा रंग आलाय बघा, 1 नंबर. तर चाय पिऊया. बाप्पाला पहिले नैवेद्य दाखवूया चायचा, नंतर पुढचं काय. तर दूध वगैरे एकदम टाकलेलं आहे. आज रात्री खूप धमाल होणार आहे. त्यासाठी तुम्ही कंटिन्यू वॉच करीत ना, तुम्हाला सर्व दाखवणार. तर मित्रांनो आम्ही चाललो आता, म्हणजे मी चाललो आता आत्याकडे. तर खूप मजा येणार आहे आता. कारण की आता काय होईल ते तुम्ही बघण्यासाठी तयार राहा. आणि बघा ना क्लायमेट काय कडक आहे ना एकदम. काय बोलू याविषयी नेक्स्ट लेवल ना सुंदर आणि गारगार हवा सुटल्या त्या हवेत. तर मित्रांनो मी डिसाईड केलेलं आत्याच्या घरी जाऊया, पण आता आलो मावशीच्या घरी म्हणजे स्वरांच्या घरी आलोय. स्वरा इथे बसले कार्टून बघत. आणि मावशी काका वगैरे गेलेत तिकडे. दीड दिवसाचा गणपती आहेत ना मामाकडे, तिकडे गेलेत. पप्पा माझे जाऊन आले.
तर बघू शकता स्वरांचा बाप्पा. असं लाइटिंग वगैरे लावलं एकदम मस्त असं मकर सजवलेली आहे. बाप्पा बघा ना किती गोड दिसतोय. सो क्यूट माझा बाप्पा, स्वरांचा बाप्पा. स्वरा मम्मी कुठे गेले? काला गेले? हा तुला नाही नेली का? ओय. तर मित्रांनो जेवण वगैरे करून बसलेलो आहे, उभा आहे म्हणजे. तर आता यांचा छोटा मोठा डाव चालू होणार आहे. यांचा राहू दे डाव, यांचा डावचा गोंगाट असतो. तर आता सर्व मंडळी भांडे वगैरे घासत आहेत. यांना कामाने लादी पुसाची कामं दिलेत. तर बघू शकता यांना कामाने म्हणून यांना लादी पुसाची कामं दिलेत. दिनेश काय केस केलं रे? एकदम छावा पत्ते गेला काय बेकऱ्याला. तर डाव बसल्यांच्या शमाट्यांचा गोंगाट आहे ना एवढा, काय सांगू. चार्जिंग लावून लावायला गेलो मोबाईल, कानाचं पडदं फाटलं एवढा आवाज आहे त्यांचा. हॅलो गाईज, बाय काय इथली काट्टा मोबिल चोट्टा. रोहितची काट्टीन मोबिल चोट्टीन. डाव येऊ दे रे देवा. चला तुला पण. अरे बाबा सगळे पैसे भेटले बा. हे यायलाच लागतंय पत्ते खेळायला. खामाचा तर बाप्पा मस्त थाटामाटा इथे बसलाय आणि मजा वेगळीच आहे मित्रांनो. बघू शकता सर्व एकजूट येतात आणि मग सण साजरा होतो आणि खायला प्यायला एवढे भारी फिलिंग येते ना मित्रांनो. जे कोणी शहरात राहते त्यांना ही मजा कुठंच भेटणार नाही आणि अनुभव भेटणार. नक्की गावाकडे विजिट द्या. काय चालवलंय? कोण कोण? पुदिना काय? हे पण तिथं समोसा का ते? अरे अरे बाबा ये इकडे 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 शांत
प्रेक्षक आहे काय कामाचा नाही, पुण्यावरून पैसे घेऊन याचा, तर आता आलाय असाच. तो एक कैमरा इसलिए लगा है कुछ तो पुरावा साबित होने के लिए, अभी कुछ तो चीटिंग होने वाली है इसलिए वो कैमरा लगाया आपने, हमने फिर आपने चीटिंगला कुठेतरी थांबलं पाहिजे, चीटिंग कुठे थांबलं पाहिजे.